मात्र नाशिक संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येते। गिरीश महाजन आणि अजय बोरस्ते यांच्यातली बैठक संपलेली आहे। नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू होती। या बैठकीनंतर नाशिकचा तिढा सुटला असे संकेत बोरस्ते यांनी दिलेले आहेत। 2 मे रोजी नाशिक आणि दिंडोरीचा उमेदवारी अर्ज आताच नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी झालेली आहे, खरं आहे। पण या बाबतीमध्ये उमेदवार कोण, त्याचं नाव काय, ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही। माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे माननीय देवेंद्रजी आहेत, माननीय अजितदादा आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत, ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत आणि इथे होत असेल तर मग वरतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील। मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत। आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे। पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील, म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे, 3 तारीख शेवटची आहे, उद्याची सुटी 1 मेची, म्हणजे 2 दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत। त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं, पक्ष जरी जाहीर झाला नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे, सगळी तयारी केलेली आहे। म्हणजे अगदी तो रथ सजवण्यापासून असेल, झेंड्यांपासून असेल, पाण्याच्या व्यवस्थेपासून असेल, लोक कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येत, ती सगळी रचना आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे। अतिशय मोठ्या संख्येमध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते, मला वाटतं खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही 2 तारखेला नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आम्ही अतिशय वाजत गाजत उत्साहामध्ये आम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी भरू। उमेदवारी जर समजा आधी घोषित झाली असती तर थोडासा वेळ मिळाला असता वातावरण निर्मितीला, असं वाटतंय? नाही, ठीक आहे, थोडा उशीर झालेला आहे, पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे। आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे। आपल्याला माहिती आहे आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये 25-25 हजार कार्यकर्त्याची टीम आमची तयार आहे। म्हणजे अगदी 50 प्रमुखापासून, ग्रुप प्रमुखापासून, वॉरियर असेल, सुपर वॉरियर असेल, वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, सगळी 25-25 हजार कार्यकर्त्याची टीम आमच्याकडे एका फोनवर त्या ठिकाणी तयार असते। त्यामुळे आता आमची तयारी नाही का नाव कोणाचं होईल, नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही, नाव कुणाचंही येऊ द्या, पण आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहोत। पक्ष कुठलाही आला, नाव कुणाचं उमेदवाराचं आलं तरी आमचं शेवटी अंतिम हेतू जो आहे उद्याच्या हे निवडणूक जिंकणं आहे। गेल्या वेळेपेक्षा सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिक आणि दिंडोरीमध्ये आम्ही अधिक मताधिक्य या ठिकाणी घेऊ आणि दोन्ही जागा निवडून आणून आम्ही दिल्लीला पाठवू। मोदीजींना जे 400 पारचं आमचं स्वप्न दाखवलेलं आहे, बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी, ते आम्हाला पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आमची सगळी ही रचना चाललेली आहे। भेट घेण्यासाठी जाणार आहात, काय नेमकं चर्चेचा विषय? आणि भुजबळ साहेब आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत। आज मी शहरामध्ये आलेलो आहे, इतर आमदारांना मी त्या ठिकाणी भेटतोय आणि म्हणून भुजबळ साहेबांना मी भेटणार आहे त्याच्याशी या संदर्भामध्ये, कारण नाशिक आणि त्यांचं फार जुनं नातं आहे। त्यांना अगदी खडानखडा माहिती नाशिक शहराची, नाशिक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती त्याची जाण त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्याशी या संदर्भामध्ये मी चर्चा करणार। आता बोलताना मध्ये भाजप कार्यकर्त्यांना नाराज नका हो, एक अशा पद्धतीचं आव्हान केलं, म्हणजे नाशिकची जागा भाजपला सुटणार नाही असं एक अंदाज लावला? नाही, मी नाराज नका हो, जागा सुटत नाही त्यामुळे कुठे नाराजी व्यक्त करू नका। कुणाची केव्हाही जागा, अजून 3 तारीख आहे, मी म्हटलं 2 तारखेला होईल, 3 तारखेला होईल, पण आपण सगळे तयार आहोत। आपण मैदानामध्ये सगळे आता तलवारी पाजून उभेच आहोत, म्हणजे युद्धभूमीवर जशी तयारी असते तशी आमची राजकारणातली तयारी आहे। त्यामुळे नाराज होण्याचे लोक, काही कार्यकर्ते म्हणले की बाबा आपण का उशीर करतोय, नाराजी व्यक्त करतोय, लवकर करायला पाहिजे। मी म्हटलं काही झालं तरी आमची 25,000 कार्यकर्त्याची टीम त्या ठिकाणी तयार आहे। लोकांच्या मनामध्ये मोदीजीच आहेत, सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे, त्यांना मोठं बहुमत आपल्याला द्यायचं आहे। त्यामुळे मी म्हटलं नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, असा तो आशय होता। तुम्हाला भाजपचे संकटमोचक म्हणून तुमची ओळख आहे, आता नाशिकचा तिढा सोडण्यासाठी आज सकाळपासून तुम्ही आलात, शांतिगिरी महाराजांची भेट असेल, तिन्ही पक्षाच्या बैठका असेल, तोडगा काढण्यात तुम्हाला यश मिळेल वाटतं? नाही, मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही जागा या आम्ही जिंकू, तेच त्याचं यश आहे। आम्ही 3 जागा, काही झालं तरी या दोन्ही जागा, मी सांगितलं मागच्या वेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या 8च्या 8 जागा ह्या आम्ही जिंकलेल्या होत्या। त्यावेळेला भाजप सेनेची युती होती, 2 जागा सेनेच्या होत्या, 6 जागा आमच्या होत्या भाजपच्या, आम्ही 8च्या 8 जागा जिंकलो होतो। आज तीच परिस्थिती आहे, त्यामुळे मी पुन्हा सांगेल की या 8च्या 8 जागा ही महायुतीच त्या ठिकाणी जिंकेल। संजय राऊत म्हणतायत पण की
उमेदवार ठरत नाही, आमचा विजय हा निश्चित आहे, आमच्या ते उमेदवार म्हणतात गद्दार उमेदवार हवाय अशी त्यांची अपेक्षा आहे. आता मी काय कोणाबद्दल काय बोलावं, संजय राऊताबद्दल काय बोलावं आपण त्यांना म्हणा निवडणूक होतील, निवडणुकीचे निकाल येतील त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलू पण आतापर्यंत कोण गद्दार आहे कोण वफादार आहे म्हणून. या मिनिटापर्यंत भाजपचा दावा आहे का, अद्यापही आपला दावा असणार आहे का? मला वाटतं हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. आमच्यामध्ये जागांचं काही वाटाघाटी आहे की यांना इतक्या त्यांना तितक्या त्यांना तितक्या आहेत. त्या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला एखादी इकडे होईल तिकडे होईल, नाशिकची मुंबईला होईल, मुंबईची नाशिकला होईल, तिकडची साताऱ्याला होईल, तिकडची असं होऊ शकतं. त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे की इथली जागा आता कुणाला मिळेल. पण या संदर्भामध्ये निश्चित मला वाटतं आज किंवा फार फार तर उद्यापर्यंत सकाळपर्यंत दुपारपर्यंत हा निर्णय होईल. आज बावनकुळे पण येत आहेत नाशिकमध्ये. मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर आपण राजकारणामध्ये काम करताय. इतक्या नाशिकवरच्या जागेसंदर्भात अडचण का आली, का म्हणजे काय कारण वाटतात आपल्याला? नाही, मी आपल्याला तेच सांगितलं की आमचे 3 पक्ष आहेत, 4 पक्ष आहेत, जानकरांना जागा दिली, 4 पक्ष आहेत. तर त्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये कोणती जागा कुणाला, कोणी किती जागा घ्याव्यात या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इथे अडचण आहे असातला कुठलाही भाग नाही. फक्त ठाण्याची जागा असेल, दक्षिण मुंबईची जागा असेल त्या आज जाहीर झालेल्या आहेत. नाशिक जागा असेल, 5-6 जागा अशा आहेत की त्यावर मग कोणती जागा घ्यावी या संदर्भामध्ये आमच्याकडे चर्चा सुरू होती. आज मला वाटतं अंतिम स्वरूप त्याला देण्यात आलेलं आहे. मुंबईच्या जागा जाहीर झालेल्या आहेत. मला वाटतं उद्यापर्यंत नाशिकची जागा या ठिकाणी जाहीर होईल आणि जाहीर झाल्याबरोबर आम्ही सर्व पक्ष एक दिलाने